तर नमस्कार मंडळी, आज या ठिकाणी आदित्यजी अकोलकर यांची आपण मुलाखत घेणार आहोत. तर आदित्यजी हे एक संस्कृतचे प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर ते उत्तम पौरोहित्य सुद्धा करतात. तर हे दोन्ही विषय ते कसे हाताळतात आणि कसं आपल्या ह्या रोजच्या आयुष्यामध्ये ते दोन्ही गोष्टी मॅनेज कसे करतात ह्याविषयी आपण जाणून घेऊया. तर नमस्कार आदित्यजी, काय सांगाल की तुम्ही पौरोहित्य आणि प्राध्यापन हे कसं सांभाळता, की तुम्ही ह्याला कसं सामोरं जाता? धन्यवाद अनिलजी, आपण या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं. जी आपण जो प्रश्न विचारला त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वसाधारण ब्राह्मण कुटुंबातून मी या ठिकाणी आलेलो आहे. घरामध्ये धार्मिक वातावरण होतं आणि त्यामुळे घरच्यांनी कुठेतरी विचार केला की धार्मिक शिक्षण देणं आवश्यक आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणी वेद पाठशाळेमध्ये पाठवण्यात आलं. तिथे ऋग्वेदाचं अध्ययन मी त्या ठिकाणी केलं आणि कुठेतरी वेद आणि विज्ञान याचा संगम आपल्याला या काळात आवश्यक आहे. कारण वेद सांगत असताना विज्ञानाची आवश्यकता आपल्याला भासणार आहे. ही गोष्ट लक्षात घेता शालेय शिक्षणाकडे सुद्धा माझा कल वाढत गेला आणि शालेय शिक्षण पूर्ण करत वैदिक शिक्षण पूर्ण करत मी शालेय शिक्षण पूर्ण करून आज या अध्यापन म्हणजे प्रोफेसर या क्षेत्रात आहे आणि वैदिक शिक्षणाची जोड घेत मी पौरोहित्य यामध्ये सुद्धा मी आज आलेलो आहे. त्याचबरोबर आम्ही पाहिलेलं आहे की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप अग्रेसर असता. तर माझी जाणून घेण्याची इच्छा आहे की तुम्ही दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत असताना सामाजिक कार्यासाठी कसं काय वेळ काढता? दोन्ही कार्याची सांगड घालत समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हे कुठेतरी माझ्या संस्कृतीने मला शिकवलेलं आहे आणि म्हणूनच आणि प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला हवं की आपण कुठलेही कार्य करत असताना आपण कुठेतरी संस्कृतीची, आपल्या धर्माची जाणीव, आपल्या राष्ट्राची जाणीव ठेवली पाहिजे. आणि असं करत मला वाटतं मी जे अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये आहे, अध्यापन करणं हे सुद्धा एका पद्धतीने सामाजिक कार्य होऊ शकतं. जर मी माझ्या विद्यार्थ्यांना समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल तर काही चांगलं सांगत असेल तर एका पद्धतीने ते सुद्धा सामाजिक कार्य होऊ शकतं. आणि विषय राहिला पौरोहित्याचा. पौरोहित्याद्वारे धार्मिक जनजागृती ही खूप उत्तम प्रकारे करता येते आणि त्याबद्दल सुद्धा ज्यावेळी मला संधी मिळते पूजा सांगण्याची एखाद्या यजमानाला, मी यजमानाला पूजा सांगत असताना आपला धर्म पटवून देण्याचं सुद्धा कार्य या ठिकाणी करत असतो आणि जसा वेळ मिळत राहील तशा प्रकारे मी या दोन्ही क्षेत्रातून सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आदित्यजी, दोन्ही क्षेत्रांच्या माध्यमातून जो काही तुम्हाला अनुभव आलेला आहे त्यातून तुम्ही प्रेक्षकांना काय सुचवू इच्छिता? वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे आपण परिवार आहोत आणि परिवारामध्ये कोणी डॉक्टर असू शकतं, कोणी इंजिनियर, कोणी वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये असू शकतं. परंतु हे सगळे प्रोफेशन सांभाळत असताना सुद्धा आपण आपली संस्कृती विसरता कामा नये. आपण आपल्या संस्कृतीला धरून जगलं पाहिजे. आपली संस्कृती हेच सांगते की एकमेकाला नेहमी तुम्ही सहकार्य करत राहा, मदत करत राहा आणि याच्यातूनच हे समाजकार्य घडत असतं आणि यामधूनच कुठेतरी आपल्या समाजाची उन्नती होत असते. भगवंतांनी आपल्याला दिलेला हा देह सुद्धा परोपकारासाठी, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीर. भगवंताने दिलेले शरीर परोपकारासाठी आणि त्याचा उपयोग एकमेकाच्या मदतीसाठीच करायला हवा, व्हायला हवा आणि त्यातूनच होणारी उन्नती ही राष्ट्र उन्नती असते. आणि म्हणून प्रत्येकाने तन मन धन जसं शक्य होईल तशा प्रकारे समाजकार्य, राष्ट्रकार्य करणं फार आवश्यक आहे. या ठिकाणी मला मुलाखतीमध्ये बोलल्याबद्दल अनिलजी आणि आपल्या संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आदित्यजी, तुम्ही जो तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला आहे तर निश्चितच तो प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरेल आणि तुमच्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला वेळ दिला याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.